Welcome back. I am your teacher Madhuri Bagmare. So, in previous lecture, you people have learned up to the phylum Mollusca, right? In today's lecture, we are going to learn about next phylum of group Non-Chordata or Invertebrata, that is phylum Echinodermata and phylum Hemichordata, which are the last two phylum of group Non-Chordata, right? सो हे दोन लास्टचे फायलम आज आपण डिस्कस करणार आहोत नॉन कॉर्डेट्समध्ये. तर फर्स्ट फायलम इकॅनोडर्माटा. तुम्हाला फायलम मॉलस्कापर्यंतचे जे काही कॅरेक्टर्स स्पेसिमेन ते समजले असतीलच. त्याचे तुम्ही व्यवस्थित नोट्स वगैरे तयार करा. नेक्स्ट जे लास्टचे दोन फायलम आहेत फायलम इकॅनोडर्माटा. आता आपण कसं जातोय एक स्पेसिमन आणि त्या फायलमचे जे काही मेन कॅरेक्टर्स आहेत तेवढंच आपण जातोय. तर आज तुम्हाला बोर्डवरती कशाची डायग्राम दिसत आहे स्टारफिशची. त्याचबरोबर इकडे फायलम जे काही हेमिकॉर्डेटा आहे त्याच्याशी रिलेटेड फायलम हेमिकॉर्डेटाचा स्पेसिमेन काय आहे बॅरॅनिलासिस. असे दोन स्पेसिमेन आज आपण स्टडी करणार आहोत. तर बघ मिनिंग लक्षात घ्या. नेक्स्ट फायलम ऑफ किंगडम ॲनिमलिया दॅट इज इकायनोडर्मॅटा. आता प्रत्येक वेळी आपण जे काही फायलमची नावं आहेत जसं ॲनिलिडा असेल किंवा त्याच्या अगोदरचा सिलेंट्रेटा असेल ह्या प्रत्येकाची कोड करून लक्षात घेतलेलं आहे की त्याचं मिनिंग काय आहे आणि त्या मिनिंगमुळं आपण त्या फायलमला ते नाव दिलेलं आहे. आता इकॅनोडर्मॅटा हा जो वर्ड आहे याच्यामध्ये अगेन दोन वर्ड्स आहेत इकायनस आणि डर्मॅटा. तर इकायनस हा ग्रीक वर्ड आहे तर त्याचं मिनिंग काय होतं रे इकायनस मिनिंग स्पाइन अँड डर्मा मीन्स स्किन. हे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. डर्मॅटॉलॉजिस्ट वगैरे डॉक्टर असतात त्याचे स्किन स्पेशलिस्ट वगैरे असतात. तर हा डर्मा वर्ड तुमच्या माहितीच आहे. तर त्याच्या अगोदरचं इकायनसचं मिनिंग काय आहे सिम्पल लँग्वेजमध्ये स्पाइन. सो इकायनोडर्माटा या फायलममध्ये असे ॲनिमल्स किंवा स्पेसिमन येतात ज्यांची स्किन कशाने कव्हर झालेली असते तर स्पाइन्सने. इथे तुम्हाला स्टारफिश दिसतोय. याच्या बॉडीवरती म्हणजे हे जे काही आर्म्स आहेत त्याचे त्या आर्मवरती पण तुम्हाला इथे काय दिसत आहे मी स्पाइन दाखवलेले आहेत मार्जिनल स्पाइन. द ॲनिमल्स हू हॅविंग प्रेझेंट ऑफ और ॲनिमलची बॉडी स्पाइनने कव्हर झालेली असते असे सगळे ॲनिमल्स इकॅनोडर्मॅटामध्ये येतात आणि त्याच्यामुळे हा जो फायलम आहे त्याचं नाव काय आहे इकॅनोडर्मॅटा. म्हणजे ज्या ॲनिमल्सच्या बॉडीवरती खूप असे मुव्हेबल स्पाइन असतात ते सगळे ॲनिमल आपण इकॅनोडर्माटामध्ये स्टडी करतो. आणि आज त्याचं आपण एक्झाम्पल पाहणार आहोत स्टारफिश. हा बोर्डवरती ड्रॉ केलेला आहे. तर त्याची कॅरेक्टरिस्टिक इज ऑल इकॅनोडर्म्स आर एक्सक्लुझिव्हली मरीनली हॅबिटेट. व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. इकॅनोडर्मॅटाचा हॅबिटेट विषयी जर तुम्हाला विचारलं तर हे जे सगळे काही ॲनिमल्स असतात स्टारफिश असेल किंवा मग अजून ब्रिटल स्टार असेल हे जे काही ॲनिमल्स असतात वेगवेगळ्या आहेत अजून खूप. हे आपण आज फक्त स्टारफिश स्टडी करणार. हे सगळे तुम्हाला कुठल्याही फ्रेश वॉटरच्या रिझर्वायरमध्ये पाहायला भेटणार नाही. नदी असेल लेक असेल पॉन्ड वेल कुठेही तुम्हाला इकॅनोडर्मॅटाचे मेंबर्स सहज किंवा इझिली पाहायला भेटणार नाही. जर ते ऑब्झर्व करायचे असतील तर तुम्हाला सी वॉटरमध्येच ऑब्झर्व करायला भेटतील. ठीक आहे. तर एक्सक्लुझिव्हली मरीन हे त्यांचं काय आहे हॅबिटॅट आहे. त्याचबरोबर स्किन इज कवर्ड विथ द हार्ड फ्लेश अँड मुव्हेबल स्पाइन. हार्ड फ्लेक्स अँड मुव्हेबल स्पाइन. दिस इज द पिक्युलर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फायलम इकॅनोडर्माटा. दॅट इज देअर skin, that is derma, is covered with a movable spines which is made from a hard plate. हे जे स्पाइन असतात पूर्ण हे मी तुम्हाला डॉटर दाखवले these are nothing but a spine. हे पूर्ण असे पूर्ण डॉर्सली व्हेंट्रली काय असतात त्यांच्या बॉडीवरती स्पाइन प्रेझेंट असतात आणि ते कशापासून बनलेले असतात हार्ड प्लेट अँड these are movable spines. जे काटे जे दिसणार आहेत ते मूव्ह करता येतात. So this is a peculiar characteristic of phylum Echinodermata. That's why these all are grouped under Echinodermata phylum. Right. Next, head is not distinct. यांचं हेड आपल्याला असं ओळखता येणार नाही की हेड आहे बॉडी आहे मग ट्रंक किंवा हेड थोरॅक्स सॅटर्न. जसं आपण इन्सेक्टमध्ये क्लिअर कट सांगू शकतो की हां हे इन्सेक्टचं हेड आहे तसं हे जे इकॅनोडर्माटा असतात
यांच्यामध्ये त्यांचं हे डिस्टिंक्ट नसतं. आपल्या सहजरित्या लक्षात येत नाही. जर आपण स्पेसिमेन स्टडी केला आहे ॲज अ झुलॉजिस्ट आपल्याला कळणार आहे की हे काय आहे, हे त्याचा माउथ आणि हा इथला म्हणजे रिजन काय असणार आहे, त्याचा हेडचा असू शकतो, हे बाकीचे आर्म्स आहेत. हे कधी समजते आपल्याला ज्यावेळेस आपण हे असं स्टडी करतोय स्पेसिमेनची. पण जनरल जर कोणी बघितलं तर कोणाच्या लक्षात येणार नाही की ह्या स्पेसिमेनचं हेड कुठे आहे. सो हा पॉईंट काय आहे, हेड इज नॉट डिस्टिंक्ट. आणि तुम्हाला फर्स्ट लेक्चरला आपण सांगितलेले की वेरियस ॲनिमल्सची सिमेट्री कशी असते, वेगवेगळी असते. तर या ठिकाणी तुम्हाला 1 2 3 4 5 आर्म दिसत आहेत. त्याच्यावर तुमच्या लक्षात यायला पाहिजे याची सिमेट्री कशी असणार आहे, रॅडियल सिमेट्री. बिकॉज आपण जर कोणत्याही प्लेनमधून कट घेतला तर त्याची बॉडी काय होणार आहे, इक्वल याच्यामध्ये काय होऊ शकते, इक्वल हाफमध्ये डिवाइड होऊ शकते. सो अशा प्रकारची जी काही सिमेट्री असते त्याला आपण काय म्हणणार, रॅडियल सिमेट्री असं म्हणणार आहोत. रॅडियल मीन्स कशी सिमेट्री, पेंटामेरस सिमेट्री. रॅडियल सिमेट्रीलाच अजून एक नाव आहे पेंटामेरस सिमेट्री, विसरायचं नाही. आणि ती कोणामध्ये पाहायला भेटते, स्टारफिश, दॅट इज सी स्टार. ठीक आहे. तुम्ही म्हणाल मॅडम कसं, आता बघा इथून जर मी कट केला तर इकडचा हाफ आणि इकडचा हाफ होतो की नाही इक्वल. सपोज मी आता इथं बोर्डवरती अशी आली आहे का, बट ह्या स्पाईनमधून इकडच्या स्पाईनला कट दिलेला तर बरोबर काय होतं, इक्वल हाफमध्ये ही बॉडी कट होते. सो अशा प्रकारच्या सिमेट्रीला आपण रॅडियल सिमेट्री बोलतो. अँड हे सुद्धा काय आहे महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक आहे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तो आजचा स्पेसिमेन स्टारफिश, यामध्ये तुम्हाला काय दिसते, हे काय आहे त्या ॲनिमलचे आर्म्स आहेत. हे साईडचे काय दिसते तुम्हाला, काटे काटे मार्जिनल स्पाइन्स, हे त्याचं इथे माउथ सिच्युएटेड असतं. आणि ही जी पूर्ण डिस्क आहे, दिस डिस्क इज कॉल्ड ॲज अ सेंट्रल डिस्क. आणि त्याच्या बॉडीवरती काय असतात, स्पाइन हे प्रेझेंट असतात. सो दिस इज अबाउट फायलम इकायनोडर्माटा. वन लक्षात घ्यायचं आहे, इकायनस मीन्स स्पाइनी, डर्मा मीन्स स्किन. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा जो फायलम आहे, फायलम हेमिकॉर्डेटा. त्याचं मीनिंग लक्षात घ्या, हेमी मीन्स हाफ अँड कॉर्डा मीन्स स्ट्रिंग और रॉड. तर हे हा जो फायलम आहे, फायलम हेमिकॉर्डेटा, हा कोणता फायलम आहे तर लास्ट फायलम आहे नॉन कॉर्डेट ग्रुपचा. आता आपल्याला माहिती आहे की ॲनिमल्स आर क्लासिफाईड इंटू 2 मेजर ग्रुप्स, कॉर्डेट्स, नॉन कॉर्डेट्स. कॉर्डेट म्हणजे काय, ज्याच्यामध्ये काय असतं, नोटोकॉर्ड्स, आयदर नोटोकॉर्ड किंवा व्हर्टिब्रल कॉर्ड. म्हणजे नोटोकॉर्डच डेव्हलपमेंट होतो लास्ट स्टेजमध्ये, व्हर्टिब्रल कॉलमनी रिप्लेस झालेले असते, त्यांना आपण कॉर्डेट म्हणत असतो. म्हणजे पाठीचा मणका असणाऱ्या प्राण्यांना आपण काय म्हणतो, व्हर्टिब्रेट्स. आणि ते कशाच्या कोणत्या ग्रुपमध्ये येतात, कॉर्डेटामध्ये. ठीक आहे. म्हणजे सगळे हायर ॲनिमल्स आर ग्रुप इन द व्हर्टिब्रेटा सबफायलम. ठीक आहे. आणि त्याच्या अगोदरचे म्हणजे लोअर, जे आपण कालपासून स्टडी करतोय, फायलम पोरीफेरापासून ते फायलम इकायनोडर्माटा इथंपर्यंत असे ॲनिमल ज्यांच्या पाठीला काय आहे, कणा नाही आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड पण नसते आणि व्हर्टिब्रल कॉलम पण नसतो. दोज आर ग्रुप अंडर कॅटेगरी इनव्हर्टिब्रेट्स, दॅट इज नॉन कॉर्डेट. तर आत्तापर्यंत आपण हेमिकॉर्डेटापर्यंत कशाविषयी बोलत होतो, नॉन कॉर्डेट विषयी बोलत होतो. फायलम पोरीफेरा असेल, सिलेंड्रेटा, निडारिया, अस्किमेंथस, प्लॅटिहेल्मिंथस, मॉलुस्का, आर्थ्रोपोडा, these all phylum are grouped under category invertebrate, that is non-chordate. right. next phylum आहे phylum hemichordata. आता हेमी म्हणजे काय बघा, इथे नावातच आहे हेमी, त्याचा अर्थ असणार आहे हाफ. कॉर्डा स्ट्रिंग किंवा रॉड, कॉर्डा स्ट्रिंग और रॉड. हा ग्रीक वर्ड आहे. हेमिकॉर्डेटा हा ग्रीक वर्ड आहे. त्याचं जर इन जनरल आपण मीनिंग बघितला तर काय आहे, हाफ रॉड. म्हणजे इथं काय असणार आहे, असे ॲनिमल ज्याच्या बॉडीमध्ये हाफ नोटोकॉर्ड किंवा हाफ रॉड प्रेझेंट असतो किंवा स्ट्रिंग प्रेझेंट असते. सो दोज ॲनिमल्स आर रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ or these animals act as a connecting link between non-chordate and chordate. म्हणजे नॉन कॉर्डेट आणि कॉर्डेट ते कंप्लीट कॉर्डेट नसतात किंवा कंप्लीट नॉन कॉर्डेट नसतात. तर दोन्हींचे जे काही थोडे थोडे कॅरेक्टर्स असतात, म्हणजे नॉन कॉर्डेटाचे काही कॅरेक्टर्स असतील, काही त्यांचे हॅबिटॅट असतील किंवा हॅबिटॅट शेअरिंग असणे किंवा त्यांच्या अजून काही बॉडीचे कॅरेक्टर असतील,
ते काही त्यांचे कोणासारखे असतात, नॉन कॉर्डेटसारखे असतात, तर काही कॅरेक्टर बॉडीचे त्यांचे कॉर्डेटासारखे असतात. सो दोघांच्या मधली कनेक्टिंग लिंक म्हणून आपण हेमिकॉर्डेटा हा फायलम ओळखतो किंवा हा फायलम काय शो करतो, दोघांच्या कॅरेक्टर्स दाखवतो, म्हणून त्याचं नाव काय आहे रे, हेमिकॉर्डेटा. त्याचबरोबर त्यामध्ये जे काही वर्टिब्रल कॉलम प्रेझेंट असते हे कॅरेक्टर कशाचं आहे, कॉर्डेटाचं आहे. तर हे लक्षात घ्यायचं, त्याचं एक्झाम्पल मी बोर्डवरती ड्रॉ केलेलं आहे, बॅलानोग्लॉसस. आणि खूप महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवायचं. बाकीच्या फायलमपेक्षा जनरल नॉलेजच्या काही म्हणजे जनरल ॲप्टिट्यूड वगैरे किंवा अशा काही एक्झाम असतात, एंट्रन्स एक्झाम, तर बऱ्याच जे काही एक्झाममध्ये क्वेश्चन असतात तर ह्या फाईलवरती विचारलेले असतात, बॅलानोग्लॉसस स्पेशली. तर लक्षात ठेवायचं आहे, हेमिकॉर्डेटा इज नथिंग बट अ कनेक्टिंग लिंक बिटवीन कॉर्डेटा अँड नॉन कॉर्डेटा, अँड एक्झाम्पल इज अ बॅलानोग्लॉसस, सायकोग्लॉसस, अकॉर्नवॉर्म. These are all examples of हेमिकॉर्डेटा फायलम. तर त्यांचं नेक्स्ट कॅरेक्टर किंवा अजून जसं आपण इकायनोडर्मॅटाचं हॅबिटॅट बघितलं तसंच हेमिकॉर्डेटाचं सुद्धा काय, दे आर एक्सक्लुझिव्हली मरीन ॲनिमल्स. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हेमिकॉर्डेट म्हटलं तर तुम्हाला इतरत्र कुठल्याही पाण्यामध्ये पाहायला भेटणार नाही. दे आर एक्सक्लुझिव्हली मरीन ॲनिमल्स. नेक्स्ट, बॉडी इज बायलॅटरल सिमेट्रिकल. बायलॅटरल सिमेट्री त्यांच्यामध्ये पाहायला भेटते. सिलोमेट म्हणजे ट्रू बॉडी केव्हिटी प्रेझेंट असते त्यांच्या बॉडीमध्ये. अँड दे प्रेफर टू लिव्ह इन अ यू शेप बरो. म्हणजे जसा त्यांच्या बॉडीचा मी इथे शेप दाखवलेला आहे तशाच जे काही बरो करतात ते त्या बरोमध्येच राहायला त्यांना आवडतं. दे प्रेफर टू लिव्ह इन अ यू शेप बरो. आणि त्यांची बॉडी डिव्हिजन कसे झालेले असते, आता बघा, म्हणजे कालपासून आपण बघतो की व्हेरियस ॲनिमल्सची बॉडी वेगवेगळ्या प्रकारे डिवाईड झालेली असते. मॉलस्कामध्ये हेड असतं, फूट असतं, त्याचं मॅटल असतं. तसंच इकडे काय बघितलं आपण, आर्थ्रोपोडामध्ये हेड आहे, थोरॅक्स आहे, ॲबडॉमिन आहे. तसं हेमिकॉर्डेटामध्ये बॉडी कशी डिवाईड झालेली असते. फर्स्ट बॉडी इज डिवायडेड इंटू प्रोबॉक्सिस, सेकंड पार्ट कोलर अँड थर्ड पार्ट ट्रंक. हे अशी त्यांची बॉडी डिवाईड झालेली असते. तर फर्स्ट तुम्हाला त्याचं बिग लाईक स्ट्रक्चर दिसते, ते काय आहे, प्रोबॉक्सिस आहे, कोलर आहे, हे कोलरेट आहे त्याचं, अँड ट्रंक, अँड दिस रिजन इज द हेपॅटिक रिजन, अँड हिअर इज द ॲनल सिच्युएटेड. सो दिस इज अबाउट हेमिकॉर्डेटा, अँड त्याचं रिप्रेझेंटेटिव्ह एक्झाम्पल आज काय घेतलेलं आहे आपण, बॅलानोग्लॉसस. ठीक आहे. आणि एक महत्त्वाचा पॉईंट मिस झाला आहे, हे जे स्टारफिश आहे त्यांचं लोकोमोशन कशा थ्रू चालतं आहे, तर लोकोमोशन शो विथ द हेल्प ऑफ ट्यूब फीट अँड वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम. जसं आपल्याकडे काय आहे, बॉडीमध्ये कशाचं नेटवर्क असतं, ब्लड म्हणजे ब्लडचं सर्क्युलेटरी सिस्टीम आणि लिम्फॅटिक सिस्टीम, म्हणजे त्याच्या थ्रू ब्लड आणि लिम्फ रन होत असतात, पण ते फॉर सर्क्युलेशन पर्पज. बट इकडे वेगळी गोष्ट आहे, यांच्या बॉडीमध्ये कन्फ्यूज नाही व्हायचं, मी सर्क्युलेटरी सिस्टीम नाही सांगायचं, मी काय सांगते, वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम. तर इन शॉर्ट मी 2 मिनटात सांगते, तुम्हाला तेवढं नाही आहे, फक्त लक्षात ठेवायचं आहे. यांच्या बॉडीमध्ये काय असते, असे चॅनल किंवा कॅनल वॉल प्रेझेंट असते. ठीक आहे. पूर्ण आर्ममधून इथून स्टार्ट होतात ते पूर्ण थ्रू आर्ममध्ये असे कॅनल प्रेझेंट असतात, आणि त्या कॅनलमधून वॉटर, सी वॉटर जे काय आहे ते पास होत असते, आणि त्याच्यामुळे काय भेटणार आहे, आर्मला टर्जिडिटी भेटते. वॉटर बाहेरचं काय होतं, का वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीममधून रन होत असतं, आणि एक प्रकारे त्या आर्म्सला त्यांच्या टर्जिडिटी भेटते, आणि ट्यूब फिट म्हणून त्या बॉडीमध्ये काय असतात, ऑर्गन्स असतात, आणि त्या ट्यूब फिटच्या मदतीने त्या स्टारफिशचं काय झालेलं असतं, लोकोमोशन. तर लक्षात घ्यायचं आहे, लोकोमोशन विथ द हेल्प ऑफ ट्यूब फिट, दे शो लोकोमोशन विथ द हेल्प ऑफ ट्यूब फिट अँड वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम. अंडरलाईन दिस पॉईंट. लक्षात आलं का, इकायनोडर्मॅटा आणि लास्ट फायलम हेमिकॉर्डेटा. इथपर्यंत आपण कशाविषयी बोललो किंवा हे काय डिस्कस केलं.